चौथा मोड उठल्यानंतर आज आपण तिसरी चौथी फिल्डिंग टाकणार आहे। तुम्हाला सांगतो आपण कशा प्रकारे फिल्डिंग टाकतोय। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमन, मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय रेशीम उद्योग। जसं की तुम्हाला माहिती असेल आपल्या सगळ्या 65 ते 70 हजार आळ्यांचा चौथ्या मोड उठलेला। तर चौथा मोड उठल्यानंतर काय होतं माहिती आहे की ह्या ज्या आळ्या आहे ना ह्या सगळ्या खाली पडतात। म्हणजे कोणता रोगराईचा काही तसं काही विषय नाही, पण त्यांना नंतर जास्त क्वांटिटी मध्ये पाला लागतो ना। तर आपल्याकडून जर समजा एखादं पान किंवा फांदी जर अशी पडली ना, हेच पाला खाण्यासाठी आळ्यांना अशा येत्या कडेला त्या खाली पडतात। आणि खाली पडल्यानंतर त्यांना काही असं जास्त काही लागत वगैरे नाही, का जास्त काही फुटत नाही, काहीच नाही, बिलकुल नाही। त्यानंतर पडदे वरती केले। आता लक्षात घ्या, चौथा मोड उठल्यानंतर आजची आपली तिसरी चौथी फिल्डिंग टोटल पडणार आहे। कसं आता सकाळी शेतात यावं लागतं ना, एकदम ताजं फिल्टरून जास्त फिल्टर जमिनीतून आलेलं पाणी पिलं। आता आपण सगळा प्रयत्न करतो ही जी माशी ना, ही उजी माशी म्हणते बरं, ही आपल्या शेडमध्ये येऊ नये म्हणून, त्यासाठीच आपण आतापर्यंत एवढी काळजी घेतलेली आहे। पण तरी पण हे गावली आणि ती लगेच मारलं बरं, कारण की ही एक माशी लय होती की आपली बॅच फेल व्हायला, म्हणजे एक ॲव्हरेज कमी यायला। कारण की एक माशी जर डसली ना ते दुसऱ्या आळ्यांना लय मोठा प्रॉब्लेम देत असते। बाकी कालच्या पेक्षा तुम्हाला आज ना सगळ्या आळ्याच अशा पांढऱ्या दिसत असेल। काल आपण आळ्यावरती विटकर विजेता मारलं होतं, आज विटकर विजेता सप्लिमेंट मारणार आहे। त्याआधी तुम्ही आजची आळ्याची साईज बघून घेऊ शकता कशी। तर आता आळ्याची क्वांटिटी एवढी मोठी वाढलेली, म्हणजे साईज एवढी झाली की त्यांना उद्या पण आपलं शिफ्ट करणे, म्हणजे टोटल आपले 4 रॅक आहेत त्यांना 6 रॅक मध्ये करावंच लागणार आहे। काल एक युट्यूबला व्हिडिओ अपलोड केला होता, बघितला की नाही? नसेल बघितला तर बघून घ्या लवकर जा। आता मी तुम्हाला कालच्या रील मध्ये सांगितलं होतं, चौथा मोड उठल्यानंतर त्यांना जास्त क्वालिटीमध्ये जास्त क्वांटिटीमध्ये पाला लागत असतो। त्याच्यामुळे आपण आज तिसरी चौथी फिल्डिंग तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पाला टाकतोय। 4-5 दिवसाखाली एका पानावर किती मोठ्या आळ्या होत्या ना, आता बघू शकता तुम्ही त्यांची साईज आणि त्या किती जास्त स्पीडनं पाला खाता येतात। बाकी फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या।